विटावे विकास सोसायटी चेअरमनपदी रवींद्र दगूजी ठाकरे तर व्हाईस चेअरमनपदी प्रथम महिला शोभा नामदेव पवार यांची बिनविरोध निवड। चांदवड तालुक्यातील विटावे विकास सोसायटी लिमिटेड या संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन विटावे विकास कार्यालय सोसायटी या संस्थेत नवनिर्वाचित चेअरमनपदी म्हणून रवींद्र दगूजी ठाकरे तर व्हाईस चेअरमनपदी प्रथम शोभा नामदेव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी रवींद्र दगूजी ठाकरे यांना सूचक म्हणून लक्ष्मण बाबूराव पवार तर अनुमोदक म्हणून सुभाष रावण कोल्हे यांनी केले। तसेच व्हाईस चेअरमन श्रीमती शोभा नामदेव पवार यांना सूचक म्हणून अण्णासाहेब पुंजाराम पवार तर अनुमोदक म्हणून आप्पा शिवराम कोल्हे यांनी केले। या संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पीठासन अधिकारी सौ सविता शेळके, सहाय्यक निबंधक चांदवड यांनी कामकाज बघितले। तर विटावे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली। त्यावेळेस त्यांचा शाल फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी या सोसायटीचे संचालक मंडळ लक्ष्मण बाबूराव पवार, अण्णासाहेब पवार, सुभाष कोल्हे, शिवाजी गाडे, सखुबाई ढेमसे, आप्पा कोल्हे, रावसाहेब अहिरे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली। त्याचप्रमाणे या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा म्हणून डॉक्टर आत्माराम कुंभारडे, रघुनाथ अण्णा आहेर व मनोज बांगरे व इतर कार्यकर्त्यांनी दिल्या। यावेळी बाबाजी जाधव, भीमाजी पवार, बापू पवार, नामदेव पवार, बाबाजी कारभारी जाधव, गौरव पवार, प्रदीप ठाकरे, सुरेश दरेकर, सोमनाथ वाकचौरे, निलेश पवार, विकी जाधव, सागर मस्के, सागर शिंदे, सचिन गुंजाळ, स्वप्नील महाले, रवी बोरसे, दिशांत देवरे, रुपेश पगार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब, लाईक करा। तसेच सर्व ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60।